गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी आळवणी करत असंख्य भक्तांच्या उपस्थितीत रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या त्याचप्रमाणे विद्युत रोषणाईने नटवलेल्या रथातून सांगली संस्थानच्या विघ्नहर्त्याला निरोप देण्यात आलाय। 5 दिवसांपूर्वी जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील दरबार हॉलमध्ये गणरायाची आनंदी वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली होती। गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। आज दुपारी 3 वाजता दरबार हॉलमध्ये श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्यासह कुटुंबियांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आरती झाल्यानंतर बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला शानदार प्रारंभ झाला। यावेळी उपस्थितांना पान सुपारी देण्यात आली। यानंतर सायंकाळी सरकारी घाटावर हजारो सांगलीकरांच्या उपस्थितीत आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आलाय। श्री गणपती पंचायतन संस्थानतर्फे यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आलाय। यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, समित कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला असताना भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात बुधवारी भेट घेतली आहे। लोकसभा निवडणुकीत भाजपमधील अंतर्गत बंडाळीमुळे संजय काकांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं। त्यानंतर पक्षातील काही नेत्यांवर ते नाराज आहेत। या पार्श्वभूमीवर पाटील यांनी घेतलेल्या अचानक भेटीने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। मात्र मराठा समाज संस्थेच्या शताब्दी महोत्सवाच्या निमंत्रण देण्यासाठी गेल्याचं स्पष्टीकरण माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिलं। सांगलीतील मराठा समाज सांस्कृतिक भवनमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा 4 ऑक्टोबर रोजी सांगलीत होणार आहे। या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्षपद माझ्याकडे, त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण देण्यासाठी शरद पवारांची भेट घेतली आहे। या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी सांगितले। सांगली शहरातील गणेश मंडळांनी उभारलेल्या जाहिरात कमानी आणि डिजिटल फलकांवर महापालिकेने कर आकारणी सुरू केली आहे। बुधवारपासून कर भरा अन्यथा कमानी काढू असा इशारा देत अतिक्रमण निर्मूलन पथकाने कॉलेज कॉर्नर चौकापासून सुरुवात केली होती। या विरोधात शहरातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत कर आकारणी मागे घ्या अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। काँग्रेसच्या नेत्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील यांनी मध्यस्थी करत आयुक्त उपायुक्तांना दूरध्वनी केला। त्यानंतर कर आकारणीची कारवाई थांबवण्यात आली आहे। सांगली शहर आणि परिसरात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातोय। या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांनी शहरात विविध जाहिरातीदारांच्या जाहिराती घेत स्वागत कमानी आणि डिजिटल फलक उभे केलेत। या फलकांना कर आकारणीचा निर्णय महापालिकेने सकाळी घेतला। गणपती बाप्पांचं आगमन 5 दिवसांपूर्वी झाले, पण महापालिकेने हा कर अचानक आकारणीचा निर्णय घेतला। कर न भरणाऱ्यांच्या कमानी काढण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या। अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख दिलीप घोरपडे आणि त्यांच्या पथकाने कॉलेज कॉर्नरपासून या कारवाई सुरुवात केली। डिजिटल फलक आणि कमानींना आकारणी सुरू केली आहे। कर भरा अन्यथा कारवाई करू असा इशारा त्यांनी दिला। जिल्ह्यात तब्बल 2 वर्षांनंतर पुन्हा लंपी स्किनच्या आजाराची एंट्री झाली आहे। मिरज, कवठेमहांकाळ, वाळवा, जत तालुक्यातील काही गावातील जनावरे बाधित झाली आहेत। 2 वर्षांपूर्वी आलेल्या लाटेत तब्बल 750 जनावरे मृत्युमुखी पडली होती। पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण करण्यात आले, मात्र उपाययोजनांनंतरही संसर्ग होतोय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे। मागील 3 महिन्यांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस होतोय। सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी काही भागात रिमझिम पाऊस सुरूच आहे। दलदल, डासांची पैदास यामुळे लंपी स्किनने पुन्हा डोकं वर काढले। गायवर्गीय गाय, बैल, वासराला लंपीची लागण होते। म्हशीच्या तुलनेत गायवर्गीय प्राण्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने लागण लवकर होते। हा चर्मरोग असला तरी संसर्गाने झपाट्याने पसरतोय। मिरज, वाळवा, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातील हजाराहून अधिक जनावरांना लंपीची लागण झाली आहे। मात्र पशुसंवर्धन विभागाकडून अद्याप नोंदणी करण्याबाबतच्या सूचना नसल्याने आकडेवारी समोर येत नसल्याचं स्पष्ट झालंय। यंदाच्या गणेशोत्सवासाठी हनुमाननगर येथील हनुमंत म्हेत्रे आणि गीता म्हेत्रे या कुटुंबियांकडून प्लास्टिक मुक्त भारत अभियान या पर्यावरणपूरक देखाव्याची आरास घरगुती गणपती समोर केली आहे। यंदाच्या गणेशोत्सवासाठी घरगुती गणपती सजावटीमध्ये प्लास्टिक मुक्त भारत अभियान हा पर्यावरणपूरक देखावा तयार केला आहे। या देखाव्यामध्ये प्लास्टिकचा वाढता वापर यामुळे जगावर ओढावलेली समस्या तसेच प्लास्टिकच्या अतिवापरामुळे सजीव सृष्टीवर होणारा परिणाम, यामध्ये जलीय प्राणी तसेच जमिनीवरील प्राणी तसेच मानवावर होणारे परिणाम यासंबंधीची माहिती चित्रांच्या तसेच प्रतिकृती यांच्या माध्यमातून दिली आहे। तसेच दैनंदिन जीवनामध्ये प्लास्टिकचा वापर कमी करून जास्तीत जास्त कागदी पिशव्या तसेच कापडी पिशव्या यांचा वापर करावा आणि प्लास्टिकच्या विघटनासाठी लागणारा कालावधी, ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करणे
तसेच प्लास्टिक कचरा संकलन पद्धती, प्लास्टिक कचरा मुक्त भारत या संबंधित विविध घोषवाक्ये तसेच कचरा मुक्तीसाठी सांगली महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध संस्था तसेच शाळांनी कचरा संकलनासाठी केलेले प्रयत्न या संबंधी माहिती देखाव्यातून दर्शवली आहे। विशेष बाब म्हणजे या देखाव्यामध्ये पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली आहे। तसेच बाजारात, दुकानांमध्ये किराणा, भाजीपाला इत्यादी गोष्टी आणताना प्लास्टिक पिशव्यांचा आग्रह न करता कापडी पिशव्यांचा आग्रह धरावा आणि प्लास्टिकच्या बॉटलऐवजी स्टीलच्या बॉटल्सचा वापर करावा इत्यादी माहिती सांगणारा हा देखावा सादर केला आहे।